नमस्कार मित्रांनो, तर आज आपण शिवाजी महाराजांची प्रतापगडावरची परिक्रमा याबद्दल जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनलवर कोणी नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर नक्कीच करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. विजापूरच्या दरबारातील गोष्टी. शिवरायांच्या वाढत्या हल्ल्याची ऐकून आदिलशाह दरबारातच काळजीत पडले होते. कारण त्यांना माहिती होतं, शिवरायांच्या वाढत्या हल्ल्याचे ऐकून काळजीत पडणे साहजिकच होते. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एक गांजलेल्या शमशोबाद दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारा बडे साहेबीन जातीने दरबारातच हजर होते. दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता. शिवराजे बिमोड कसा करायचा? बडे साहेबीन हिनी दरबारातील सरदारांना खडा सवाल केला. सांगा, कोण तयार आहे शिवरायांच्या बस्तोबीत करायला? दरबारातले सगळे लोक शांतच बसले. कारण शिवाजी महाराजांसमोर येऊन लढायचं म्हटलं तर कोणाची हिंमतच नव्हती. जो तो आपला जगे चूप. शिवरायांच्या मुकाबले करायचा धडा कोण दाखवणार? शिवरायांच्या मुकाबले लढायला कोणी तयारच नव्हते. जो तो एकमेकांकडे बघू लागले. तेवढ्यातच धावत्रीत 10चा एक सरदार लहून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. तपीलवाडी उचल अफजल खान म्हणाले, शिवाजी? कुठला शिवाजी? त्याचे मी जेवत कैद करून इथे पकडून घेऊन येणार. पण त्याला काय माहीत? असे बोलणे त्याच्यासाठी सोपे होते. आणि तसं न सापडला तर त्याला ठार मारून विजापूरला आणतोच. तुम्ही फक्त बघतच राहा, त्याला मी कसा आणतो. कोण तो शिवाजी? असे अफजल खानचे शब्द होते. पण अफजल खानला हे माहीतच नाही झाले की शिवाजी महाराज नक्की कोण. अफजल खान म्हणजेच विजापूरच्या दरबाराचा भारी सरदार, तुफान ताकदीचा पोलादान, फार हाताने वाकवणारा, कोणत्याही मार्गाने आपले काम करायचे त्याचा हातीखंड असा अफजल खानाच्या शिवरायांना जीवित पकडून किंवा मारून आणीन असा विडा भर दरबारात अफजल खानाने उचलला. सरदार सारा दरबार खुश झाला. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, आता शिवाजी भोसले कसला जिवंत राहतो, त्याला आता अफजल खान आता पकडूनच आणतो किंवा जीवित मारतो. थोड्या दिवसातच विजापूरच्या दरबारात साखळदंडाने बांधलेला अवस्थ शिवाजी हजर होणार, नाहीतर त्यांच्या मुडकेत तरी दरबारात सादर होणार. अफजल खान मोठ्याने एडिन दामटून विजापुरात बाहेर पडला. येडा उचललेला होता त्यांनी आपल्याबरोबर प्रचंड फौजी व लढाईच्या सामान घेतले. यापूर्वी अफजल खानाने 12 वर्ष वाईसचा सुभेदार होता. त्याच्यामुळे त्यांना मुल्क खान चांगलेच माहिती होते. मोठ्या घमंडीने तो महाराष्ट्रातील वाट चालू लागला. त्याने महाराष्ट्राची वाट चालताच शिवरायांनी त्यांच्या वेळ रायगडावर होते. त्यांनी अफजल खानाला चालून येताना पाहिले.